काय बी म्हणशी तर तुझ्या हातची चवच नाही रे बघ. हाव जीजी असू द्या. आता तुम्हाला अरे देवा, कोण आला आता? अहो पण कसली मोठी गाडी आहे. पुष्पे, अगं काय ग हे? जीजी हर्षवर्धन देशमुखांच्या सासू आहोत आम्ही. मामी ए पुष्पे, पुष्पे, काय हो, काय झालंय वरडायला? दिवसा सापान बघायला लागलीस का काय? हा असू द्या पडू द्या. एक दिवस ही बी सपन पूर्ण होतंय का नाही बघा. आता एक पहिल्यांदा काम कर, एवढी कबशी ने आणि आत ठेव. मी कबशी आत नेऊन ठेवणार. मी कोण आहे माहित आहे का? पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष आहे. काय बाई, काय करावं हिला? त्या भैयावर लग्न होणार जयदीच आणि भाऊ हीच खाती. काय म्हणल्या तुम्ही? तुम्हाला काय वाटलं मला काय ऐकू येत नाही? मला मस्त सगळं ऐकू येतंय. शीतल शिंदेचं घर आहेच का? हो हाय की. काय पत्रमित्र आहे वय? कुरिअर आलंय. अहो जीजी यांनी फोन पाठवला असेल. हे कुरिअर करणार होते ना. आता काय घेऊन बसल मोबाईल आणि कामाच्या नावानं बोम. बोललीस का? बरं झालं तुझं बोललीस ती. तुझं लय काम करून करून वाकलीस ना बघ. फोनच आहे. हा आजार फोन लावतेस का? लागतोय का? नाही ना. बरं असू दे. अगं तू आता कामात असेल करून तू परत फोन. नका काळजी करूस. हा हा हॅलो. गुड मॉर्निंग शीतल. कोण बोलतोय? इथं तुम्ही आमचा आवाज ओळखणार झालाय आणि आमचा प्लॅन काय ओळखणार? कशाला फोन केलास? वाय वेटिंग फॉर अदर फोन. हे बघ फोन ठेव. ठेवतो पण चिडू नका हो असं. एक तर इथं रात्रभर झोप नाही आम्हाला
म्हटलं अजून तुम्हाला कळलं का नाही, ओळखला का नाही तुम्ही प्लॅन अजून? करा, शांतपणे विचार करा. आम्ही काहीतरी करायच्या आधी शोधून दाखवा म्हणजे झालं. काय करणार आहेस तू? हेच तर शोधायचंय ना. Have a nice day. Bye. हमसे जो टकराए चले चलो. रावल्या, तुझी जर खाज मिटली असेल ना तर हे सगळं बंद कर आणि इकडे ये. बाप्पू एक खाज नाही, माझे माज. लेका, सारखं पिक्चर बघून बघून तू चक्रांत झालाय म्हणून तुला हे सुचतंय. चल इकडं. बाप्पू एक बार जो मैंने चैलेंज ले लिया तो मैं अपने बाप की नहीं सुनता. अब मैं मागे नहीं हटूंगा. माग हटू नकोस, माग हटू नकोस. माग गटर रे, पडशील त्याच्यात. पुढे ये आणि हे दुकान बघ. मजाक कर रहे हो क्या? तुम मजाक करो, मैं काम करता हूँ. देखते ज्यादा कौन कमाता है. अरे असं करू नकोस. यानं तुझा धंदा होत नाही, माझा धंदा होत नाही. तुला ना मला घाल कुत्र्याला असं होतंय. असं करू नको. या दुकानात एकत्र येऊन हाय ती मिटवू आपण. अब ये दूरी नहीं मिट सकती. तुम्हारे रास्ते अलग, मेरे रास्ते अलग. राहू दे, तुला बोलून काय उपयोगच नाही. असं कर, मी घरी चालूय. दुकानावर लक्ष ठेव. काय संबंध? काय म्हणालस? मी म्हणलो काय संबंध? लेका, तुझ्या बापाचं दुकान आहे आणि मग तूच काय संबंध? बाप्पू तुम मेरे वडील जरूर हो, लेकिन वो घर में, इधर हम प्रतिस्पर्धी है. रावल्या, आता मला पायतान हातामध्ये घ्यायला लावू नकोस. हे लय होत आहे. बापू आपने ललकारा है मुझे, नहीं तो हिंदी बंद कर. हे तुमच्या आधी लक्षात यायला पाहिजे होतं ना. कशाला मला चॅलेंज दिलं मग? चॅलेंजरच्या वाटणीचं पैसे दिला असतं तर एवढं सगळं झालंच नसतं ना. फोनवर तू उडवाय देऊ तुला पैसे. अहो काय कसं करतात बापू मला? जाऊ दे, लक्ष देऊ नको त्यांच्याकडे. धर डबा. समजा नीट आणलं या, हा? आणि शांतपणाने बसून जेव बाबा. खाऊन झाल्यानंतर काम कर बर का. ह्याच्यासाठी डबा आणलास व्हय? मग केवढं काम करतोय माझं पोरग, दिसत नाही तुम्हाला? माझा का नाही आणलास डबा? तुम्हाला आणि कशाला? तुम्ही येताच की घरी जेवायला. तुम्ही कुठे सांगितलं होतं मला डबा आणायला? तुम्ही माय लेख जरी गटला असाल ना तरी हे दुकान काय लय काळ चालणार नाही. चल घरी, मला बी जेवायला वाढ. आहाहा, मला जेवायला वाढ. तेवढंच काम आहे बाई मला. हाताने घ्या वाढून. मला जायचंय पुष्पाच्या घरी. तिच्या घरी लय लग्नाची कामं पडले ती. अजून त्यांच्या लग्नाची तारीख ठरायची आहे. तिथं जाऊन काय करतेस? गप्प बसा. जेवायचं असेल ना तर हाताने घेऊन जेवा, नाहीतर राहा उपाशी. राहुल्या, मला पोट भरून जेव बर का. आता कसं वाटतंय? गडगड वाटतंय. आता कसं वाटतंय? म्या का नाही. भैया अहो, काय बोलावं काय सुचना झालंय आम्हाला. खरंय, तुमचे वडील पाहिजे होते तुम्ही काय करताय बघायला. अहो, अभिमानाने त्यांची छाती फुलून आली असती. होय, आता अख्ख्या गावाची आली आहे तशी. अहो खर तर आम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं. अहो तुम्ही कशाला लाजवताय मला आता? म्हणजे तुम्ही इथं आला, आमच्याशी बोलला, ह्यातच सगळं आलं. बाकी आम्हाला काय नको. आम्ही आलोय ते काम सांगितलं कुठे?
काम आमच्याकडं म्हणजे कसलं काम काढले? म्हणजे त्याचं असं आहे भैया, आता दसरा आलाय जवळ आणि आपल्या गावची जत्रा बी आली आहे सालाबादाप्रमाणे. जत्रा? तर म्हणजे आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हीच सगळं करावं मोठं. पण मला सांगा आम्ही काय करणार? गावात कसे 101 मातब्बर मंडळी आहेत, म्हणजे ते सांगणार, आम्ही काय करणार तेव्हा? नाही नाही असं नाही, शेवटी तुमचं मत बी महत्वाचं आहेच की. कसं आहे, तुम्ही सांगायचं ना आम्ही करायचं, आणि आम्ही कधी करायला नाही म्हणलंय होय काय? होय होय. म्हणजे ते विक्रम राऊतच्या कमानीच्या वेळेस झालं तसं आहे ना अच्छा? म्हणजे सगळं सुरुवातीला आम्ही केलं, नंतर सगळं पुढवून तुम्हीच केले की, आम्हाला कुठं काय विचारलं? जाऊ दे ना भैया साहेब, झालं गेलं गंगेला मिळालं. भैया आता काय कोणाचं ऐकायचंय आणि काय नाही ऐकायचंय असं होतंय कधी कधी. पण हे आत्ता कळलं होय तुम्हाला? भैया आता चांगलंच कळलंय आणि गावालाही कळलंय, कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही भैया. मग भैया हाय ना हो तुम्ही? अहो यंदा यात्रेच्या कमिटीवर तुम्हालाच घेतलंय, म्हणजे अध्यक्ष तुम्हीच आहे. सॉरी बरं का, म्हणजे तुम्हाला न विचारताच निर्णय घेतला, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच होतं. पण उद्या सकाळी 10 वाजता मीटिंग आहे, तुम्ही यायचंय भैया. उद्या सकाळी? आईला उद्या जरा बँकेची काम आहेत मला महत्वाची. पण तुम्ही एवढा आग्रहच करता तरी येऊन जातो. या तुम्ही नक्की या. हा बरं, मी काय म्हणतो, नाश्ता बिष्टा काय केला असेल? कशाला उगाच? बरं ठीक आहे, या नक्की. हो. भैया तुम्ही लग्नात जो काय निर्णय घेतलाय, असा निर्णय घेणं तुम्हाला सांगतो लय अवघड. एखाद्या माणसाचं बल व्हावं म्हणून आपल्या आयुष्याचाही विचार केला नाही तुम्ही. याला लय मोठ्या काळजाचा माणूस लागतो काय रे? होय 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 होय. आणि ते तुमच्याकडे आहे. खरंय. चला येऊ का? हा या. या बरं का. होय होय. चालेल. टॅलेंटराव, सी द पॉवर ऑफ वन डिसिजन. भैया मी एका दगडात 2 पक्षी उडवलेले बघितले होते, तुम्ही तर अक्काच्या अक्का थवा उडवला की. टॅलेंट, आपण शीतल बरोबर लग्न करण्याचा निर्णय जो काय घेतला भैया जयश्री संघ. टॅलेंट करेक्ट आहे तुझं. आईला इतकं खोलवर नाव कोरलं गेले ना हृदयावर, इतक्या सहजासहजी ओठातून कसं जाईल? मी काय म्हणतोय, तुम्ही आता यात कशातच अडकू नका. यू आर करेक्ट टॅलेंट. आईला पण आपण जो काय जयश्रीवर लग्नाचा निर्णय घेतलाय का नाही, त्याच्यामुळे अख्खं गाव शीतलला येड्यात काढायला लागले. त्याला काय म्हणतात? दुःख भरे दिन बीते रे भैया अब सुख आयो रे, दुःख भरे दिन बीते रे भैया अब सुख आयो रे. शीतल, इसे कहते हैं ईट का जवाब पत्थर से. पुष्पा, अगं बाई आल्या का? या बसा. शीतल पाणी आण ग. नको नको असू दे, बस कर अभ्यास. काय म्हणते? हवं आता लग्नाचं काय कमी असतंय वे, म्हणून म्हणलं फेडरेशनची कामं उरकून घ्यावी. आता काय बाया, एवढं मोठं स्थळ मिळालंय म्हणल्या बोलायची सुद्धा सोय नाही. अहो अख्ख्या गावात कोणाचं असलं स्थळ आहे का? पण लगीन बी तसंच झालं पाहिजे ना आता. आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांनी म्हणलं पाहिजे असं लगीन कधीच झालं नाही म्हणून. नाहीतर व्हायला काय मस्त लग्न होत्यात की. पण हे हर्षवर्धन देशमुखांचं लग्न आहे, ते थोडी ना सामूहिक विवाह सोहळ्यात होणार आहे. आपल्या जेडीचं नशीब लयच चांगलं म्हणायचं, म्हणून एवढा चांगला नवरा तिला मिळाला.
भैयानं सुद्धा मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट हो म्हणलं जेडीला. आता तू मला सांग, भैया साहेबाला काही स्थळ सांगून येत नसतील का? मला तर गोट्याची आई सांगत होती की सोलापूरच्या आमदाराची पोरगी सांगून आली म्हणून भैयाला, पण भैयानं अजिबात तिला होकार दिला नाही. नाही म्हणजे ही तुझ्या कानावर आलंच असेल की का नाही आलं? खरं सांगू का, भैयाचं लयच उपकार झाल्यात बघ तुमच्यावर. नाही म्हणजे तसं आहे, पण आमची जेडी तर काय कमी आहे वे. मस्त M.Com झाली की, आणि दरवर्षी कॉलेजमध्ये पहिली आली पहिली. आणि आमची जेडी सगळी कामं करती, हुशार आहे, सगळ्या घरादाराचं सगळं बघती. आता तुम्हीच सांगा, उद्या अशी पोरगी त्यांना तरी कुठं मिळणार आहे? आता आपल्याकडच्या पोरी म्हणजे 12वीला 2-2दा नापास होणार आहे. होय की, अगं जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात, ते उगाच नाही. अहो पण कुणाला कळतंय वे तेव्हा? आता काय काय जणांना समोर सोन्याचं ताट वाढून ठेवलं तर ती बी नीट खाता येत नाही. आता काय ज्याचं त्याचं नशीब म्हणायचं, दुसरं काय? बरं रावल्याची आई, हे बघा आता लग्नाची कामं सुरू होत्या, तर घरातली सगळी कामं बाजूला ठेवायची आणि इकडं माझ्या मदतीला यायचं. आता पुष्पात तुम्हाला बोलावलंय, मी कधी आली नाही असं होईल का ग? वय बाई. जयश्री आणि हर्षवर्धनच्या लग्नाची स्वप्न तर मामी रंगू लागल्यात, पण या सगळ्या माग हर्षवर्धनचा काय प्लॅन आहे ते यांना कळत कसं नाही? हा हॅलो, कोण बोलताय? ओळखा बरं कोण बोलताय? नाही ओळखलं. कोण बोलताय? बरं तुम्हाला सांगून बघतो, बघू आठवतंय का? स्पष्ट सांगा कोण बोलताय ते. बोलतो, स्पष्टच बोलतो, पण बघा तरी काय आठवतंय का? तुम्ही 8वीत असताना तुमच्या बेंचवर कर्कटकने नाव कोरणारा कोण होता माहितीये? मी. तुम्ही 10वीत असताना परीक्षेला जाताना ऑल द बेस्ट अशी नावाची चिठ्ठी लिहून देणारा कोण होता माहितीये? कोण आहेस तू? ओळखा तरी कोण असेल? नाही माहित, सांगा कोण आहे ते. वाटलंच तुम्ही ना आम्हाला कधीच ओळखू शकलं नाही, नाहीतर आज आजाच्या ठिकाणी तू कशाला फोन केलास? ठेव फोन आताच्या आता. हे बघा, हे असं आहे बघा तुमचं. इतक्या वेळ नीट बोलत होता माझ्याशी, पण जसं का तुम्हाला कळलं तुम्ही तुमच्या आवाजात चिड चालली. कारण तू ना त्याच लायकीचा आहेस. आणि काय र, मला कशाला सकाळपासून फोन करतेस? मला फोन करायचा नाही सांगून ठेवते. ठेव फोन. ठीक आहे, मी नाही करत, आता तुम्हीच करत जा. मग मी तुला फोन करते, स्वप्नच बघ. आता मग तुम्हाला तेच सांगितलं ना, मी तर लहानपणापासून तेच स्वप्न बघतोय. हे सांभाळून बोलायचं, नाहीतर तिथे येऊन चिल चिल चिल. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं आम्ही तुम्हाला फोन नाही करत, पण आता तुम्हालाच फोन करायला लावणार आहे, हे फिक्स. काय चाललंय ते नेमकं? ह्या घरात कुणापाशी बोलायची चोरी? अजिंक्य बी त्यांच्या कामात आहेत. मी करू तरी काय? मी घाबरण्यासाठी करतोय भैया हे सगळं, पण मी न घाबरता आरेला कार्य केलं तरच गप्प बसायला येऊ. हे लग्न करण्यामागचा खरा प्लॅन काय आहे भैयाचा? सगळं नीट चाललं होतं, कसल्याही लग्नाची भानगड निघाली कुणाच ठाऊक. काय बी झालं तरी हे लग्न होता कामा नये.